नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी महेश भानुदास आरल्ले आपणा सर्वांचं विद्यावृक्ष अकॅडमीच्या या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती मनपूर्वक स्वागत करतो। आज सर्वात महत्वाची अपडेट आम्ही सर्वप्रथम तुमच्यापर्यंत घेऊन आलेलो आहोत। ती कोणती रे? स्पर्धा परीक्षा करणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्यासाठी ही आनंदाची बातमी आहे। तर ती अपडेट आलेली आहे, आपल्या ठाणे नगरपालिकेच्या जागा आलेल्या आहेत। म्हणजे सरळ सेवा जे विद्यार्थी करतात विशेषतः त्यांच्यासाठी हे अपडेट महत्वाचे आहे। काय आहे रे ते अपडेट? तर ती आहे बघा, सरळ सेवा गट क व गट ग करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी महत्वाचे अपडेट। ते सगळ्या महानगरपालिकेचे फॉर्म भरतात, तर त्यामधल्या ठाणे महानगरपालिकेच्या नुकत्याच जागा निघालेल्या आहेत। किती आहेत रे एकूण जागा? तर त्यामध्ये गट क आणि गट ड च्या एकूण जागा आलेल्या आहेत ते म्हणजे 1773 जागा आहेत। खूप खूप महत्वाची गोष्ट आहे, कारण स्पर्धा परीक्षा करणारे विद्यार्थी सरळ सेवेचे हे संपूर्ण फॉर्म भरतात, त्यामुळे त्यांच्यासाठी ही अपडेट महत्वाची आहे। बघा, यामध्ये आपण इन डिटेल कोणत्या कास्ट वाईज कोणत्या पदासाठी जागा आहेत त्या संपूर्ण माहिती एकमेव आपल्यापर्यंत पोहोचणारी अकॅडमी आहे, ती म्हणजे विद्यावृक्ष अकॅडमी। ज्या कुणी विद्यार्थ्यांनी आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर त्यांनी नक्कीच सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा आणि आपले मित्र आहेत ज्यांना गरज आहे अशा विद्यार्थ्यांपर्यंत नक्कीच ही पोहोचवा। पुढे बघूता तर त्यामध्ये बघा, ठाणे महानगरपालिकेची ही ऍड आहे। यामध्ये बघा कधीपासून हे सुरू होणार आहे आपल्याला फॉर्म भरण्यासाठी। आज 11 तारीख आहे, तर ती 12/8/2025 ला ही डेट सुरू होणार आहे। कधी रे? 12/8/2025 साठी ही डेट सुरू होणार आहे आणि 2/9/2025 ला ही मुदत संपली जाणार आहे। तर आपण सर्वांनी तात्काळ फॉर्म भरून कधी संपणार आहे रे? तर त्यामध्ये 2/9 ला 23:59 म्हणजे 24व्या तासाला म्हणजे 12 वाजता संध्याकाळी तरी मुदत आपली संपणार आहे। त्याच्या आधीच नक्कीच फॉर्म भरून घ्या, कारण की शेवटी आपली साईट जी असते कोणत्याही फॉर्म भरणाऱ्यांची तर ती हँग होत असते, त्यामुळं लागलीच आजच्या फॉर्म आपले डॉक्युमेंट घेऊन आपला फॉर्म भरून टाका ऑनलाईन जाऊन। आणि त्याच्यासाठी बघा वेबसाईट कोणती आहे ती सुद्धा घेऊन आलेली आहे विद्यावृक्ष अकॅडमी। तर ती आहे www.thanecity.governmentin। कोणती आहे रे? वर लिहून हे करतो, www ठाणे सिटी .gov.in ह्या वेबसाईट वरती जाऊन आपण हे ज्या जागा निघालेल्या आहेत, किती पदांसाठी आहेत रे? तुम्हाला आत्ताच सांगितलं होतं, तर त्या जागा आहेत 1773 पदांसाठी। आपण कुठल्या पदासाठी पात्र ठरू शकतो ते बघून आपण नक्कीच फॉर्म भरून टाका वेळेमध्येच। तर बघा ही वेबसाईट आहे thanecity@governmentin। आता आपल्या ज्या पूर्ण महानगरपालिकेच्या आहेत तर त्या जागावरचीवर येत राहणार आहेत, त्या पद्धतीने आपली विद्यावृक्ष अकॅडमी आपणापर्यंत पोहोचत राहील। कोणत्या ह्याच्यामध्ये महानगरपालिकेमध्ये किती जागा निघालेल्या आहेत त्यानुसार पोहोचत राहील। त्याच्यामध्ये बघा गट क आणि गट ड च्या जागा आहेत। त्याच्यामध्ये प्रशासकीय सेवा गट क सहाय्यक परवाना निरीक्षक आहे बघा, सहाय्यक परवाना निरीक्षक एकूण 2 जागा आहेत। त्याचा ग्रेड पे पण चांगला आहे मित्रांनो, त्याचा ग्रेड पे आहे 29,200 ते 92,300, जवळपास चांगल्या पद्धतीचा आहे। जरी ग्रुप सी असेल तरी सुद्धा हा एमपीएससी मधून भरणार आहे, एसटीआय एएसओ च्या लेवलचा ह्याचा ग्रेड पे आहे, त्यामुळे ह्या जागा महत्वाच्या आहेत। त्याच पद्धतीने बघा प्रशासकीय सेवा घटक लिपिक टंकलेखक म्हणजे ह्याचा आहे 19,900 ते 63,200 हा ग्रेड आहे बघा। 53 जागा आहेत। कॅटेगरी वाईजचा पण आपण नक्कीच व्हिडिओ बनवू, त्याच्यामध्ये मी तुम्हाला आणखी इन डिटेल सांगणार आहे। त्यानंतर बघा लेखा सेवा घटक लिपिक लिपिक पदाच्या आहेत 32 जागा आहेत। अशा पद्धतीने एकूण किती पोस्ट आहेत रे? तर एकूण बघा वेगवेगळ्या पद्धतीच्या 22 पोस्ट आहेत। त्याच्या एकूण बघा 65 पोस्ट आहेत। किती पोस्ट आहेत रे? 65 पोस्ट आहेत। तर त्या
65 पोस्टला सुद्धा आपण अप्लाय करू शकतो. परंतु किती जागा कोणत्या ह्याला आहेत? जास्त जागा बघा, जास्त जागा 55. वैद्यकीय सेवा म्हणजे ज्यांचं वैद्यकीय सेवामध्ये झालं असेल ग्रॅज्युएशन त्यांना सगळ्यात जास्त जागा आहेत, 117 जागा आहेत. परंतु लिपिक पदासाठी असल्यामुळे ज्यांचं टायपिंग आहे ते विद्यार्थी ह्या जागांसाठी फॉर्म भरू शकतात. मित्रांनो, खूप मोठी सुवर्ण संधी आहे, हातची घालवू नका. कारण की आता महानगरपालिकेच्या जानेवारी फेब्रुवारी मध्ये निवडणुका होणार आहेत, त्याच्यामुळे ऍड येत आहेत, त्याचा नक्कीच फायदा करून घ्या. बघा किती किती पदासाठी आहेत रे? एकूण 65 पद आहेत आणि त्या 65 पदांसाठी ह्या जागा आहेत. वायरमन आहे, त्याच्यामध्ये न्हावी आहे, पोस्ट मार्टम असिस्टंट आहे, लॅबोरेटरी असिस्टंट आहे, दवाखाना आहे. तर आपल्याला जिथं आपण पात्र ठरणार आहोत त्या प्रत्येक जागांसाठी नक्की फॉर्म भरा, आपल्याला फायदा होईल. चल पुढचं बघू. ऑनलाईन अर्ज भरण्याचं वेळापत्रक बघा कशा पद्धतीचं आहे. अर्ज सादर करण्याचा कालावधी किती आहे रे? तुम्हाला मी पहिल्यांदाही सांगितलं, उद्यापासून 12 ऑगस्ट 2025 ते 2 सप्टेंबर 2025 पर्यंत तो कालावधी आहे. त्यानंतर बघा, ऑनलाईन पद्धतीने विविध परीक्षा शुल्क कधीपासून भरू शकतो? तर शेवटच्या तारखेला 2 सप्टेंबर 2025 ला आपण ते शुल्क ऑनलाईन पद्धतीनं भरू शकतो. नंतर बघा, परीक्षेसाठी ऑनलाईन प्रवेश पत्र उपलब्ध. परीक्षेचा दिनांक आणखीन डिक्लेअर केलेला नाही त्यांनी, त्याच्या 7 दिवस आधी तुम्हाला ऑनलाईन आपलं आयडी कार्ड भेटून जाईल. नंतर बघा, ऑनलाईन परीक्षेचा दिनांक प्रवेश पत्रात नमूद केल्यानुसार अधिकृत संकेतस्थळावर ठाणे नगरपालिकेच्या आपल्याला भेटून जाईल. यानंतर बघा, तांत्रिक समस्या कोणतीही समस्या असली तर हा नंबर आहे बघा, 022. ज्यांना दिसत नसेल त्यांनी हा नंबर हे करा, 022 61 08 7520 हा त्याचा हेल्पलाईन नंबर आहे. त्यावरती जाऊन आपण नक्की हा 62 जागांसाठी फॉर्म भरू शकता. आपल्या एज्युकेशन नुसार आहे ते. जाहिरातीमधील बाबी संबंधात विचारणा करण्यासाठी हेल्प नंबर व ईमेल आयडी आहे बघा, TMC recruitment 2025@gmail.com. आणि हा नंबर आहे त्यांचा. त्या नंबरवरती जाऊन आपण नक्की तो फॉर्म किंवा आपल्याला जी काही कोणती तांत्रिक अडचण आली असेल तर त्याच्याबद्दल आपण माहिती घेऊ शकता. महत्वाचं हे आहे, परीक्षेची फीस किती आहे रे? तर परीक्षेची फीस आहे बघा, अमागास म्हणजे ओपन वाल्या विद्यार्थ्यांसाठी किती आहे रे? तर ती आहे 1000 रुपये. आणि मागासवर्गीय किंवा अनाथ प्रवर्ग जे आहेत त्यांच्यासाठी 900 रुपये फीस आहे. त्याच पद्धतीने बघा, माजी सैनिक, दिव्यांग माजी सैनिक यांच्यासाठी किती माफ राहील बघा, फीस त्यांच्यासाठी कसलीही फीस नसणार आहे. म्हणजे माजी सैनिकांनी तर प्रत्येकाने हा फॉर्म नक्कीच भरला पाहिजे, कारण त्यांच्यासाठी 1ही रुपयाची फीस नाहीये. परीक्षा शुल्क ना परवाना ऑनलाईन शुल्क परतताना बँकेचे इतर स्वतः भरावे लागतील. कोणत्याही कारणास्तव पदभरती प्रक्रिया स्थगित रद्द झाल्यास उमेदवारास परीक्षा शुल्क परत करण्यात येणार नाही. या पद्धतीने आहे बघा. तर या ठाणे नगरपालिकेच्या इतकी प्रचंड भरती होणार आहे, सर्व जे सरळ सेवेची तयारी करतात त्या विद्यार्थ्यांसाठी ऍड येणं म्हणजे खूप मोठी गोष्ट असते. आणि ते आत्ताच्या महानगरपालिकेच्या ज्या निवडणुका होणार आहेत त्याच्यासाठी विशेषतः ही ऍड आली. आता प्रत्येक महानगरपालिकेच्या जागा येतील, त्या पद्धतीने आम्ही तुमच्यापर्यंत नक्कीच पोहोचू. असंच तुमचं सहकार्य विद्यावृक्ष अकॅडमीला असू द्या. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्कीच सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा आणि आपल्या ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांपर्यंत नक्की पोहोचा मित्रांनो. धन्यवाद मित्रांनो.